साठी एक आनंदाची बातमी आहे। पीएम किसानचा 22वा हप्ता हा आज जमा होणार आहे। देशातील 9 कोटी 32 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील 91 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा होतील। राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात 4000 रुपये जमा होणार आहेत। पीएम किसान सन्मान आणि नमो शेतकरी महासन्मान निधीचे हे पैसे जमा होतील। केंद्र सरकारच्या कृषी ग्रामीण विकास मंत्रालयाकडून 18,640 कोटी रुपये वर्ग केले जातील। आज संध्याकाळी 5 वाजता हा कार्यक्रम सुरू होईल आणि त्यानंतर काही वेळातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। आता शेतकऱ्यांसाठी 2 हप्ते एकत्रितपणे सोडण्याचा मोठा निर्णय देखील घेण्यामध्ये आलेला आहे। नमोच्या हप्त्याची खूप दिवसापासून प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांची आता पूर्णपणे चिंता मिटवलेली गेलेली आहे। त्याचबरोबर देखील नमोचा हप्ता शेतकऱ्यांना मिळणार। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचाही हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती टाकण्यामध्ये येणार आहे। नमो शेतकरी योजनेचा तुम्हाला 9वा हप्ता देखील टाकण्यामध्ये येणार आहे। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील तुम्हाला आज दुपारी या वेळेवर जमा दिसणार आहे। सरकारच्या माध्यमातून मोठा हा निर्णय देखील पार पडलेला आहे। काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एक मोठा निर्णय पार पडला। डीबीटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कमेला जमा करण्याला मान्यता देण्यामध्ये आलेली आहे। आता डीबीटीचं बटन दाबण्याची वेळ देखील आलेली आहे। आता या वेळेला देखील राज्यभरातील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम देखील जमा करण्यामध्ये येणार असल्यामुळे आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आता नमोचा 9वा हप्ता तर तुम्हाला मिळणारच। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा ही 22वा हप्ता तुम्हाला जर आला असेल तर 23वा हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यामध्ये येणार असल्याचे पूर्णपणे काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये स्पष्ट झाल्यामुळे आता तुम्हाला पण चिंता करायची कुठली अडचण कुठली बाधा राहिलेली नाहीये। तुमची पण आता चिंता पूर्णपणे मिटवली गेलेली आहे। त्यामुळे तुम्ही पण आता चिंता करू नका, कारण की आता तुम्हाला पण 2 हप्ते देखील या वेळेला आज देखील जमा करण्याचा हा मोठा निर्णय घेण्यामध्ये आलेला आहे। त्यामुळे तुम्ही पण चिंता करू नका, कारण की आता आज देखील नमोचा 9वा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून या वेळेवर जमा होणार। त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 23वा ही हप्ता देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती आजच 2 हप्ते एकत्रितपणे जमा करण्याचा हा सर्वात मोठा निर्णय जाहीर झालेला आहे। डीबीटीचं बटन दाबून शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास पूर्णपणे मार्ग मोकळे देखील झालेले आहे। आता जसं डीबीटीचं बटन दाबलं, राज्य सरकारने जसं डीबीटीचं बटन दाबलं तसा पैसा देखील शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा देखील होईल। तर चला, कोणती वेळ असणार आहे, कोणत्या जिल्ह्यात आज रक्कम मिळणार आहे आणि देखील या ठिकाणी आपण पूर्णपणे देखील रक्कम किती मिळणार सर्व काही बघणार आपण लगेच। त्यापूर्वी जर तुम्ही पण या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चालला असाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका। कमेंटमध्ये तुमचा जिल्हा नक्की आम्हाला कळवा। तर चला सुरुवात करूया महत्त्वाच्या अपडेटला। सर्वात आधी आपण ती वेळ देखील या ठिकाणी बघणार, कोणत्या वेळेला रक्कम तुम्हाला मिळणार, कोणत्या वेळेला डीबीटीचं बटन दाबून राज्य सरकार देखील पूर्णपणे रक्कम जमा करण्याला मान्यता देणार आहे। कोणती वेळ असणार आहे डीबीटीचं बटन दाबायची, कोणत्या वेळेला देखील तुम्हाला रक्कम मिळू शकते ती वेळ या ठिकाणी आलेली आहे। आपण देखील ती वेळ या ठिकाणी बघणार, त्यासाठी फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। आता लक्ष द्या, ती वेळ बघणार आहोत आपण। आता काही शेतकऱ्यांना यामधून अपात्र करण्यामध्ये आलेलं आहे। आता जर तुम्ही पण शेतकरी असाल तर तुम्ही पण चिंता करू नका। आता तुम्हाला पण चिंता करायची गरज राहिलेली नाहीये, कारण की आता जर तुम्हाला पण पात्रतेचा शिक्का लागेल तरच तुम्हाला रक्कम मिळणार। तर चला, कोणकोणते शेतकरी पात्र आहे। आता जर तुम्ही पण अपात्र ठरला तर तुम्हाला पण नमोचा असो किंवा पीएम किसान योजनेचा असो 1 रुपया दिला जाणार नाहीये। त्यामुळे तुम्ही पण हे महत्त्वाचे कार्य, हे महत्त्वाचे
काम तुम्हाला पण लवकरात लवकर पूर्ण करावे लागणार नसता तुम्हाला एकही रुपया मिळणार नाहीये. आता लक्ष देत बघत चला किती रुपयापर्यंत तुम्हाला रक्कम मिळणार, किती रुपये तुम्हाला मिळणार नमोच्या 90 हप्त्याचे किती रुपये मिळणार, त्याचबरोबर PM किसान योजनेच्या 23व्या हप्त्याचे देखील किती रुपये मिळणार पूर्णपणे रक्कम आपण या ठिकाणी बघत चला. आता नमो शेतकरी योजनेच्या 90 हप्त्याची रक्कम असणार आहे तुमची 2000 रुपये. ती तुम्हाला 2000 रुपये देखील मिळणार. त्याचबरोबर PM किसान योजनेची रक्कम देखील 2000 रुपये अशी तुम्हाला मिळणार आहे. असे 2000 रुपये म्हणजेच की 4000 रुपयापर्यंतची रक्कम देखील तुमच्या बँकेच्या खात्यावरती आज देखील या वेळेवर जमा केली जाणार आहे. आता यामध्ये काही शेतकऱ्यांना अपात्र देखील करण्यामध्ये आल्यामुळे आता तुम्हाला पण हे पात्र होण्यासाठी ही 2 महत्त्वाची कामे करणं अत्यंत गरजेचे असल्यामुळे तुम्ही पण ती लवकरात लवकर पूर्ण करून टाकावी, जेणेकरून तुम्हाला पण भविष्यामध्ये चालून देखील अडचण बाधा निर्माण होणार नाही. ती 2 महत्त्वाची कामे आपण बघणारच. त्यापूर्वी आपण महत्त्वाचे देखील काही जिल्हे बघणार, ज्या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आज देखील पूर्णपणे PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता देखील वाटपाला सुरुवात देखील झालेली आहे. आता देखील आपण DBTच्या बटनाची वेळ बघू, कोणत्या वेळेला रक्कम मिळणार, किती रक्कम मिळणार हे तर आपण बघितलं. त्यानंतर आपण बघणार आहोत की कोणत्या कामं अशी असणार आहे जे कामं जर तुमची अधुरे असेल तर तुम्हाला बाद करण्यात येईल, तुम्हाला पण अपात्र करण्यामध्ये येईल. म्हणून मग ते कामं बघायला तुम्ही अजिबात विसरू नका. त्यापूर्वी आपण महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी वेळ बघू, कोणत्या वेळेला रक्कम मिळणार, कोणती असणार आहे DBTच्या माध्यमातून रक्कम येण्याची वेळ, कोणत्या वेळेला देखील तुमचा मोबाईल असेल, तुमचं बँकेचं खातं असेल ते तुम्हाला चेक करायचं आहे. ज्या वेळेला तुम्हाला नमोचा 90 हप्ता आणि PM किसान योजनेचा 23वा हप्ता त्याच वेळेला जमा देखील करण्यामध्ये येईल. म्हणूनच जर तुम्ही पण शेतकरी असाल आणि तुम्ही पण पात्र ठरलेला असाल, पात्र म्हणजेच की तुमचे पण हे 2 महत्त्वाची कामे पूर्ण असतील तर आता तुम्हाला पण चिंता करायची गरज नाही आहे. हे 2 कामे तुम्हाला पण पूर्ण करायची आहे. त्यापूर्वी आपण ती वेळ बघू, कोणत्या वेळेला तुम्हाला देखील या ठिकाणी लक्ष द्यायचं आहे. तर चला, DBTचं बटन राज्य सरकार आणि केंद्र सरकार केव्हा दाबणार, नमोच्या हप्त्याला केव्हा मान्यता मिळणार, PM किसान योजनेच्या हप्त्याला कोणत्या वेळेला मान्यता मिळणार, वेळ आलेली आहे. वेळ लगेच बघू. वेळ असणार आहे तुमची 5ची सायंकाळच्या 5ला देखील तुम्हाला पण तुमचा मोबाईल असेल, तुमचं खातं असेल चेक करायचं आहे. त्याच वेळेला देखील तुम्हाला पैसे जमा दिसू शकतात. आता वेळ देखील 5ची देण्यामध्ये आलेली आहे, म्हणजेच की पूर्णपणे 5लाच देखील तुम्हाला नमोचा आणि PMचा हप्ता जमा होईल असं नाहीये. 5:30 वाजू शकतात, 6 वाजू शकतात, 7ही वाजू शकतात. त्यामुळे तुम्ही पण चिंता करू नका. आता फक्त तुम्ही करा तर ही 2 महत्त्वाची कामे, ज्या शेतकऱ्यांची 2 महत्त्वाची कामे नाहीये त्या शेतकऱ्यांना एकही रुपया दिल्या जाणार नाहीये. त्यांना पण पूर्णपणे बाद या ठिकाणी करण्यामध्ये येईल. ज्या शेतकऱ्यांकडे ही 2 कागदपत्रे नाहीये त्या शेतकऱ्यांनी ही 2 कागदपत्रे लवकरात लवकर काढावी, अन्यथा त्यांना बाद करण्यामध्ये येईल. त्यांना नमोचा हप्ता मिळणार नाही, PM किसान योजनेचाही त्यांना हप्ता मिळणार नाहीये. पहिलं महत्त्वाचं काम म्हणजे फार्मर ID. जर आता तुम्ही पण शेतकरी असाल तर आता तुम्हाला पण फार्मर ID काढणं अति आवश्यक या ठिकाणी आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर फार्मर ID काढावी, जेणेकरून तुम्हाला पण अडचणीचा बाधेचा सामना करावा नाही लागणार. ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर ID नाही आहे त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर फार्मर ID काढावी. समोरचं महत्त्वाचं काम म्हणजे eKYC होय. आता तुम्हाला देखील eKYC करणं अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे तुम्ही पण लवकरात लवकर eKYC करावी, जेणेकरून तुमची पण अडचण बाधा दूर होईल. तर चला, भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि जाताना या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून जा, जेणेकरून तुम्हाला पण अपडेट मिळेल.